राजकारणात कधीकधी माघार घेणं हा पराभव नसून समोरच्याला गाफील ठेवण्याची एक मोठी चाल असू शकते. मुंबई महापालिकेच्या रणांगणात सध्या असंच काहीसं घडताना दिसते. ज्या भाजपने काही दिवसांपूर्वी एकला चलो रेचा नारा दिला होता, तोच भाजप आता एकनाथ शिंदेंना झुकून जास्तीच्या जागा द्यायला तयार झालाय. पण हे खरोखरच शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आहे की भाजपने विणलेला एखादा चक्रव्यूह? नक्की काय शिजते युतीच्या जागा वाटपात आणि भाजपने बॅकफूटवर जाऊन कोणती रणनीती आखलीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हे वाक्य आणि त्याआधी अमित शहा यांनी आता कुबड्यांची गरज नाही असं म्हणत दिलेला स्वबळाचा नारा, या गोष्टींकडे आपण फक्त वाद म्हणून पाहिलं. 2 डिसेंबरची तारीख उलटली आणि आता चित्र असं दिसतंय की मुंबई महापालिकेत भाजपने चक्क शिंदेंसमोर नमत घेतल्याच्या चर्चा आहेत. जागा वाटपाचा अधिकृत आकडा अजून समोर आला नसला तरी ज्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे त्यावरून एक वेगळीच रणनीती समोर येताना दिसतीये. हा शिंदेंचा विजय आहे की भाजपची एखादी मोठी राजकीय खेळी? आता थोडं मागे जाऊन गणित समजून घेऊयात. 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले होते. तेव्हा अविभाजित शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप 82 जागांवर पोहोचला होता. आज एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यातील बहुतांश हे उपनगरातले आणि मराठी पट्ट्यातले आहेत. विशेषतः कुर्ला, चेंबूर, मागाठाणे आणि जोगेश्वर या भागात शिंदेंनी स्वतःची ताकद निर्माण केली आहे. पण मूळ पेच असा आहे की शिंदेंच्या सोबतीला असलेल्या माजी नगरसेवकांची संख्या साधारण 30 ते 35च्या घरात आहे. मग असं असताना भाजप त्यांना 80 ते 90 जागा का सोडते? राजकारणात कधीकधी बॅकफूटवर जाणं ही सुद्धा एक रणनीती असते. मुंबई महापालिका निवडणूक ही भाजपसाठी अस्तित्वाची लढाई आहे. पण जर भाजपने स्वतः जास्त जागा लढावल्या आणि निकाल थोडा जरी वर खाली झाला तर त्या पराभवाचं खापर थेट दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांवर फुटेल. अशावेळी शिंदेंना जास्तीच्या जागा देण्याची तयारी भाजपने दाखवून एका प्रकारे स्वतःसाठी सेफ झोन तयार केल्याचं बोललं जातंय. विजयाचा श्रेय तर घेता येईलच, पण जर फटका बसला तर तो झेलण्यासाठी शिंदेंची शिवसेना समोर असेलच. आता मूळ मुद्द्यावर येऊया. शिंदेंच्या वाटेला कोणत्या जागा येण्याची शक्यता आहे? जर आपण मुंबईचा नकाशा नीट पाहिला तर असं लक्षात येतं की भाजप त्या जागा सोडण्यास तयार आहे जिथे त्यांना जिंकणं नेहमीच टफ गेलंय. मुंबईतले असे साधारण 40 ते 50 वॉर्ड आहेत जिथे ठाकरे गटाची प्रचंड ताकद आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर परळ, लालबाग, दादर, शिवडी किंवा गिरगाव सारखे शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले, जिथे 2017मध्ये शिवसेनेला सरासरी 40 ते 45% मतं मिळाली होती. याशिवाय भेंडी बाजार, गोवंडी किंवा कुर्ल्यासारख्या अल्पसंख्याक बहुल भाग, जिथे भाजपला गेल्यावेळी 5%पेक्षाही कमी मतं मिळाली होती. अशा हाय रिस्क आणि काटेकी टक्कर असलेल्या जागा शिंदेंच्या पदरात टाकून भाजप आपला मार्ग मोकळा करत असल्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे भाजपने स्वतःसाठी 2017मध्ये जिंकलेले 82 सुरक्षित किल्ले मात्र आपल्याकडेच ठेवण्याचा आग्रह धरलाय. 2017ला भाजपने जी झेप घेतली होती ती प्रामुख्याने गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय बहुल असलेल्या मुलुंड, कांदिवली, बोरिवली किंवा घाटकोपर सारख्या भागात. या पट्ट्यात भाजपचा स्ट्राईक रेट 80%च्या वर, म्हणजे जे वोट भाजपने आधीच खिशात घातले ते सोडण्याची त्यांची तयारी नाहीये. आता सोप्याच भाषेत सांगायचं तर जिथे भाजपचा विजय पक्का आहे तिथे कमळ लढणार आणि जिथे ठाकरेंसोबत अटीतटीची लढाई आहे तिथे शिंदेंनी लढावं अशी ही रणनीती असू शकते. बरं, जागा वाटपावर अजून फायनल असा शिक्का काही बसलेला नाहीये, पण ज्या काही बातम्या बाहेर येत आहेत त्यावरून एकच लक्षात येतंय, भाजप शिंदेंना मदत तर करतोय पण त्याच सोबतीने त्यांनी स्वतःचा पत्ताही एकदम सुरक्षित ठेवलाय. रवींद्र चव्हाणांनी दिलेली ती डेडलाईन म्हणजे केवळ शिंदेंवर दबाव टाकण्याचं एक तंत्र होतं का? आणि ज्याला आपण शिंदेंची बार्गेनिंग पॉवर म्हणतोय ती प्रत्यक्षात भाजपचीच एक चाणचाल आहे का? राजकारणातली ही गिव्ह अँड टेक पॉलिसी मुंबईकरांच्या फायद्याची ठरणार की एखाद्या नव्या वादाला तोंड फोडणार? तुम्हाला काय वाटतं, ही शिंदेंची खरी बार्गेनिंग पॉवर आहे की भाजपचा मास्टर स्ट्रोक? तुमची मतं आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पडद्यामागच्या घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी पाहत रहा तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज.